मित्रांनो नमस्कार. बायोचार बनवायचं लाईव्ह प्रॅक्टिकल आपण या मित्रांच्या शेतामध्ये घेतलं होतं. तर तिथं आपण बांधावरच्या लहान लहान फांद्या पण वापरल्या आणि थोड्याशा जाड मोठ्या पण फांद्या वापरल्या होत्या. ते शेवटपर्यंत बाकी त्या मोठ्या फांद्याचा बायोचार कसा बनवायचा तो. मित्रांनो ह्या आपल्या हलक्या जमिनीत काय होतं तर जमीन पाणी धरून ठेवणारी असल्यामुळं त्या जमिनीत बायोचार जर वापरला तर हा बायोचारची रचना अत्यंत सच्छिद्र असल्यानं आणि त्याची स्पंजसारखी असल्यामुळे तो काय करतो तर पाणी धरून ठेवतो. त्यामुळे आपल्या पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळतं. तसंच हलक्या जमिनीत काय होतं तर खते दिली तर ती पाण्याबरोबर लिच आउट होतात, म्हणजे झिरपून जमिनीच्या खालच्या भागात जातात आणि ते पिकाला मिळत नाही. तर हे जर बायोचार असेल तर ते काय करतं ते आपल्या स्वतःमध्ये ते खतं साठवून ठेवतं पाण्याबरोबर विरघळलेली. तसंच हे बायोचार का नाही शेकडो वर्ष टिकत असल्यामुळं जमिनीचा पोत कायमचा सुधारतोय आणि सूक्ष्मजीवांचं सुरक्षित घर असल्यानं आपल्या जर हलक्या जमिनीत काय होतं ओलावा कमी झाला की त्यावेळेला त्यांची संख्या कमी होतं. तर हे बायोचार वापरलं की काय होतं ओलावा पण टिकून राहतोय आणि ह्या सूक्ष्मजीवांची संख्या पण टिकून राहते. त्याबरोबरच का नाही आपल्या जमिनीचा पोत पण सुधारतोय. आता ह्या लाईव्ह प्रॅक्टिकलमध्ये आम्ही काय केलं होतं तर सुरुवातीला जाड फांद्या वापरल्या. जाड फांद्या सुरुवातीला वापरल्याचा फायदा काय होतो त्याच्याबरोबर जर आपण मिक्स असेल बारीक फांद्या आणि मोठ्या फांद्या तर अडचण काय होते तर लहान फांद्या अगोदर जळून जात आहेत आणि मोठ्या फांद्या जळायला त्याचा बायोचार बनायला थोडा उशीर होतो. त्यामुळे आम्ही अगोदर काय केलं थोडेसे निवडून जाड फांद्या पहिल्यांदा वापरल्या, त्यांना पेटवून दिलं, त्यांचा बायोचार बनवून दिला आणि शेवटच्या नंतरच्या सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थ स्टेपला आपण लहान फांद्याचा वापर केला. त्याच्यामुळं खालच्या पण जाड फांद्यांचा पण पूर्ण बायोचार झाला आणि लहान फांद्यांचा पण बायोचार आपल्याला बनवता आला. हे प्रॅक्टिकल करताना थोडेसे काही गोष्टी आपण सुधारणा करून घ्यायला लागतात. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा की शेवटपर्यंत आम्ही कसं बनवलं आहे ते. याचं लाईव्ह पण आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं, पण थोडंसं ओव्हर हिटिंगमुळं तिथं टेम्परेचर खूप तयार झाल्यामुळं मधल्या काळात काही प्रक्षेपण आमचं बंद झालं म्हणा. याच्या आता आपण अशा छोट्या फांद्या अगोदर मोठ्या वापरायच्या आणि त्याचं तयार झालं की नंतर छोट्या लगेच त्याच ह्याच्यात लाईव्हमध्येच आपण बनवायचं आहे. की असं नाही की वेगळी वेगळी बॅच घ्यायची गरज नाही तुम्हाला, एकाच बॅचमध्ये तुम्ही हे दोन्ही बनवू शकता. अगोदर मोठ्या फांद्या वापरा, त्यांचं तयार होत आलं की नंतर मग लहान फांद्या वापरा. आणि जर समजा तुमच्या आजूबाजूला तिथं जर पाण्याची सोय नसेल चालू केलेला आहे हा खड्डा मातीच्या साह्यानं पूर्ण झाकून टाका. त्याच्यावरती चांगला जाड थर मातीचा दिला तुम्ही शेवटी तयार झाल्यानंतर पाणी मारायच्या ऐवजी मातीचा थर द्यायचा, भरपूर जाड माती दिली थर दिला तरी तिथं बायोचार होतो तयार. फक्त आपल्याला तिथं ऑक्सिजन मिळालं नाही म्हणजे ऑक्सिजन मिळणार नाही याची काळजी घ्यायला लागते आणि लगेच आपल्याला फक्त ते काढता येत नाही, एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी ते काढावं लागेल. आणि पाण्याचा वापर केला तर आपल्याला कसं होतं तर लगेच दुसरी बॅच हे थंड झालं की आपण काढून घेऊ शकतो आणि दुसरी बॅच आपण लगेच तिथं काढू शकतो. आपल्या बांधावरच्या आपण झुडपं वगैरे असतात त्याचंसुद्धा बायोचार बनतो. त्याच्यामुळं वेस्टेज काय घालवू नका, विनाकारण पेटवून देऊ नका. त्याच्याऐवजी हा बायोचार बनवा आणि त्याचा शेतात वापर करा. तुम्हाला हजारो वर्ष टिकणारा आणि आपल्याला गरज काय आहे आपल्या शेतात आजूबाजूला मिळत असलेल्या गोष्टी वापरायच्या आहेत आणि इतर महागड्या ज्या बाटलीतल्या ऑर्गॅनिक कार्बनच्या नावाखाली पैसे वाया घालवण्यापेक्षा हे बनवलेलं बरं नाही का. कमी खर्चात, एकदम कमी खर्चात म्हणजे आपलं श्रमच वाया जात आहेत फक्त. दुसरं काय त्याला विकत आणायला बसायचं नाही, बनवायचं आणि ॲक्टिवेशन करून वापरायचं. हजारो वर्ष टिकाव आहे. तुम्ही पण प्रयोग करून बघा. वेस्टेजपासूनच बनवायचं आहे आपल्याला. आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाणी नाही तर तुम्ही सगळं पेटवाल कुठं पण पेटवाल, पण पाणी नसेल तर सगळं राग झाले काम नाही, त्याला माती टाकायला लागते. हा तेवढी माती याच्यावर जर टाकली की नाही सगळी तरी चालतं. ऑक्सिजन मिळालं नाही संपला विषय मित्र. हा आता जे ही तयार झालं का नाही हा ऑक्सिजन मिळालं की हे जर राखत होणार मग माती टाकली पाणी नसेल तर तरी चालतं. हा म्हणजे पर्याय आहे त्याच्यावर. ते लगेच काढता येत नाही ना. हा मातीचं लगेच नाही काढता हा आता हे आज माती टाकायची मग उद्याच्याला येऊन काढायचं. हे वय म्हणजे जर माती टाकली पाणी मारलं की तुम्ही लगेच पाण्यानं जेवढं जास्त भिजवाल तेवढं लगेच परत तुम्ही वापरू शकता. काढायला दुसरी बॅच तयार करायची असली की नाही समजा तुम्हाला हा तर ते सोपं. अहो तुम्ही एका बॅच मध्ये माझ्या अंदाजाने 1 टनभर तरी जाळू शकता की.
खड्डा जास्त असला तर टनभर जाळायचं मटेरियल टनभर म्हणजे वाईट झालं हो किस्त जा आपल्याला तेवढं वेस्टेज हे कसं करायचं आपल्याला शिल्लक आहे का नाही मटेरियलचं त्याचं बनवत राहायचं